इयत्ता 5वीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत खासगी क्लासच्या शिक्षकानं अंगलट करून अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार उपेंद्रनगर भागात उघडकीस आलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उपेंद्रनगर येथे ज्ञानेश्वरी क्लासेस हा एक खासगी क्लास आहे। तेथील शिक्षक कृष्णा गजानन दहीभाते, वय वर्ष 32, राहणार उपेंद्रनगर, विद्यार्थ्यांना सायन्स आणि इंग्रजी विषय शिकवतो, तर त्याची पत्नी गणित आणि इतर विषय शिकवते। गुरुवारी कृष्णा दहीभाते याने त्याच्याच क्लासमधील 5वीच्या 11 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीशी अंगलट करून अश्लील कृत्य केलं। क्लास सुटल्यानंतर घरी गेल्यावर ही विद्यार्थिनी भेदरलेली दिसल्याने तिच्या आई वडिलांनी विश्वासात घेऊन विचारल्यानंतर आपण उद्यापासून क्लासला जाणार नाही असं तिने सांगितलं। पालकांनी कारण विचारलं असता क्लासच्या शिक्षकाने अंगलट करून अश्लील कृत्य केल्याबाबतची माहिती तिने दिली। तू तुझ्या घरी काही सांगितले तर उलट तुझीच तक्रार करेन असा दम या शिक्षकाने दिल्याचंही सांगितलं। त्यामुळे या विद्यार्थिनीच्या पालकांनी शुक्रवारी सकाळी क्लासमध्ये जाऊन शिक्षकाच्या पत्नीस ही बाब सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी प्रतिसाद न दिल्यानं त्यांनी अंबड पोलीस ठाणे गाठत फिर्याद दाखल केली। त्यानुसार क्लास चालक कृष्णा दहीभाते विरोधात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। संशयिताला रात्री अटक करण्यात आली असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सविता उंडे तपास करताय। 20/8/2024 रोजी एक गुन्हा दाखल झाला आहे 553/2024। तर त्याच्यामध्ये BNS सेक्शन 74-75 आणि त्याच्यामध्ये पॉस्कोचं सेक्शन ॲड केलेले आहे भागाप्रमाणे। तर यामध्ये एक खाजगी क्लास चालक आहे, ज्ञानेश्वरी क्लास असं त्याचं सिडको। तर पती पत्नी दोघं नवरा बायको घेऊन क्लास चालवतात। तर त्याच्यामध्ये याच्यातला जो शिक्षक आहे कृष्णा उर्फ किरण गजानन दहीभाते, तर याच्यातील बळीत मुलगी दिनांक 22/8/2024 रोजी दुपारी 3:30 ते 6 वाजता ह्या बॅच करता गेली होती आणि घरी शिक्षक एकटे होते, बाकी मुलं चालले गेले। तर तिला त्या शिक्षकांनी सांगितलं की तू फळ्यावर पोएम लिहून दाखव, आणि ती पोएम लिहित असताना त्याने पाठीमागे येऊन त्याला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला। तर आणि तिला सांगितलं घरी हा प्रकार कोणाला सांगू नको, नाही तर तुला बघून घेऊ। नंतर ती दिनांक 23/8ला क्लासला जायला त्यांनी नकार दिला आणि तिला विश्वासात विचारलं की का नाही चालते। तर तिने हा प्रकार सांगितला हिला। तर तत्काळ आईने 112वर कॉल केला। तर आम्ही सदर घटना कळल्यानंतर महिला उपनिरीक्षक उंडे मॅडम स्टाफला तत्काळ आपण तिथं पाठवलं, मुलीला आपण विश्वासात घेतलं, समुपदेशन केलं, तिची तक्रार नोंद घेतली आणि तत्काळ आरोपीला आपण अटक केली। याच्या आरोपीला आपण पुढच्या तिसरी रिमांडकरता कोर्टामध्ये हजर करीत आहोत, तपास चालू आहे। सध्या महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यातही अशा अपहरणाच्या ज्या घटना घडत आहेत, काय तुम्ही पालकांना तसेच काय नागरिकांना काय आवाहन करा? याच्यामध्ये आम्ही आता सगळ्यात महत्त्वाचं क्लास चालकांना आम्ही सांगणार की तुम्ही CCTV कॅमेऱ्याचा वापर करा। नंतर जे नोंदणीकृत क्लास आहे त्यांची आम्ही पडताळणी करणार आहे आणि पालकांनासुद्धा ज्या ठिकाणी तुम्हाला सुरक्षित असं वातावरण आहे, जास्त समोर जातात अशा क्लासला टाकायचं आहे आणि परिचित असे जे शिक्षक असतील त्यांना तुम्ही डेली जाऊन किंवा आठवड्यातून जाऊन तुम्ही भेटू शकता। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी नितीन चव्हाण, सिडको।